गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे। 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात निसर्ग वाचनालय खुलं करण्यात आलंय। पहिले वनाधिकारी म्हणून ओळखले जाणारे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या नावानं वाचनालय उभारलंय। निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांसाठी ही एक महत्त्वाची सुविधा ठरणार आहे। या वाचनालयामध्ये पक्ष्यांची माहिती देणारी सुमारे 200 पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत। लाखनी येथील समर्थ मैदानात जिल्ह्यातील सर्व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय। शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शासकीय, निमशासकीय आणि खासगी यंत्रणेमार्फत चालणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना मिळेल। भंडाऱ्यात वृत्तपत्र वितरित करणाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय। भंडाऱ्यातील एका हॉस्पिटलसमोर दुचाकीवरून जात असलेल्या वृत्तपत्र वितरकाला अज्ञात वाहनानं धडक दिली। अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा साताऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झालाय। जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागील 8 दिवसांपासून सुट्टीवर होते। या दरम्यान काही कामानिमित्त वाडेफाटा येथे दुचाकीवर जात असताना टेम्पोनं त्यांना जोरदार धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। काही तासांपूर्वीच जन्मलेल्या त्यांच्या मुलीनं त्यांचे अंत्यदर्शन घेतले। छत्रपती संभाजीनगरमधील मिल कॉर्नर परिसरातील पोलीस कॉलनीमध्ये आग लागली। येथील इमारतीच्या 6व्या मजल्यावर ही आग लागली होती। या घरामध्ये आग लागल्यानं घरातील सोफा आणि इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलानं वेळेवर पोहोचून आग आटोक्यात आणली। येवल्यात यंदा मकर संक्रांत आणि महापालिका निवडणुका एकाच कालावधीत येत असल्यानं पतंग बाजारात राजकीय रंग भरलेला पाहायला मिळतोय। विविध राजकीय पक्षांची चिन्ह असलेले पतंग मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचं काम येवला शहरात सुरू आहे। या राजकीय पतंगांना मोठी मागणी दिसून येते आहे।